नवी मुंबईतील सुतार कुटुंब सध्या चर्चेत आहे। गेली तब्बल 50 वर्ष हे कुटुंब कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता लोकांची सेवा करत आले। समाजकारणाची परंपरा जपणाऱ्या या कुटुंबाने नेहमीच जनतेच्या अडचणींना प्रतिसाद देत लोकांसाठी कार्य केले। अलीकडेच नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21 शिरवणे गाव नेरूळ येथे एक मोठं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या विचारावर आधारित हा उपक्रम लोकांच्या सेवेसाठी राबवण्यात आलाय। या शिबिरात दर गुरुवारी सकाळी 11:30 ते दुपारी 2 या वेळेत मोफत डोळ्यांची तपासणी, रॅन्डम ब्लड शुगर टेस्ट आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळतोय। हा उपक्रम डॉक्टर राजा सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटल नेरूळ येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल अचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आभा कार्ड मोफत देण्यात येत असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी होता येते। या उपक्रमामार्गे समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार, माजी नगरसेविका माधुरी सुतार आणि माजी महापौर जयवंत सुतार यांचे अथक प्रयत्न आहेत। माधुरी सुतार या महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असून त्या महिलांसाठी आदर्श ठरलेत। जयेंद्र सुतार हे BE सिव्हिल इंजिनियर असून समाजातील प्रश्न सोडवणारे एक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। तर जयवंत सुतार यांनी महापौर पदाच्या काळात अनेक विकास कामे केली आहेत। कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळाच्या सौजन्याने आणि समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित हा उपक्रम प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांसाठी एक सुवर्ण संधी ठरत आहे। पैसा सगळ्यांकडे असतो, पण समाजासाठी पैसा आणि वेळ दोन्ही देण्याचे धैर्य थोड्यांकडेच असतं आणि सुतार कुटुंबाने गेली 5 दशके हेच दाखवून दिलंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी माधुरी सुतार आहेत, त्यांच्याकडून आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल, जनसेवा ही ईश्वर सेवा ही टॅगलाईन घेऊन आज विविध आरोग्य शिबिर असतील किंवा विविध योजनांचे कार्यक्रम असतील घेतो, काय सांगाल? आज आम्ही जनसेवा ही ईश्वर सेवा आणि आरोग्य सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे। या तीप्रमाणे आज निमित्त गेले 50 वर्षचा आमचा इतिहास आहे की आम्ही पूर्ण सुतार परिवार जे समाजकार्यामध्ये आम्ही पूर्ण परिवार हा घोषित केलेला आहे। आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय परशुराम सुतार शिरवणे गावचे 15 ते 20 वर्ष सरपंच होते। त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने आम्ही जयवंत सुतार साहेब असो, जयवंत सुतार साहेब असो आणि आम्ही हा अखंड जनसेवेचा वारसा हा चालू ठेवलेला आहे। आणि केवळ निवडणुका आल्या म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम किंवा नवीन ऑफिस टाकणे असं समीकरण नाही की आमची काम करण्याची पद्धत नाही। म्हणून माझ्या ऑफिसमध्ये इथे आपला जनसंपर्क कार्यालय आहे शिरवणे गावामध्ये मराठी शाळेच्या बाहेर, तिथे हा उपक्रम आम्ही दर गुरुवारी राबतो। परंतु आत्ता फक्त संध्याकाळी 5 ते 7 ही जी वेळ होती ती बदलून आम्ही नागरिकांच्या सोयीनुसार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अशा प्रकारचं आरोग्य शिबिर ठेवलेलं। त्याच्यामध्ये नेत्रचिकित्सा ही वर्षभर चालू होती, पण त्याच्यात ॲडिशनल म्हणजे रॅन्डम ब्लड शुगर चेक आणि 2 कार्ड, त्याच्यामध्ये नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचा विचार करता ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि सर्वसामान्य आभा कार्ड हे आम्ही मोफत स्वरूपात काढून देत आहोत। तर निश्चितच या नागरिकांसाठी काढलेल्या या योजना आहेत। प्रभागातील नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। महिला सक्षमीकरण असेल किंवा इतर विविध जे कार्यक्रम असेल, नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? खूप चांगला मिळतो आणि मला वाटते महिला तिचा विचार हा कुटुंबामध्ये थोडा नंतर केला जातो, कारण कुटुंबामधली आपण जी होम मिनिस्टर म्हणा ही महिला असते आणि ती सातत्याने आपण बघितलं असेल की आपल्या भारतीय महिला या गोष्टीकडे त्यांचा कल असतो की माझा नवरा असो, माझे आई वडील असो, सासू सासरे असो, माझी मुलं बाळ असो किंवा घरातील इतर जे कोणी सदस्य असतात त्याच्यामध्ये त्या आपल्याला दुय्यम स्थान देऊन त्या घटकाला प्रथम स्थान देत असतात। त्यांना काय हवं नको हे पाहत असतात, पण कुठेतरी महिला वर्गाकडे दुर्लक्ष केलं जातं कुटुंबाकडनं, ते म्हणजे अनाहुताने राहून गेलेलं असतं। म्हणून महिला आम्ही हा फोकस करतो की जेव्हा तुम्ही सक्षम असाल आरोग्यदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या, जेव्हा ती महिला या सर्व दृष्टिकोनातून सक्षम बनते तेव्हाच मला वाटते खऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण होतं। आणि म्हणून ह्या गोष्टींकडे आमचं लक्ष असतं। म्हणून ज्या काही योजना शासनातर्फे येत असतात त्या झाल्या किंवा इतर जे उपक्रम असतील ते महिलांपर्यंत त्यांना लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो।
आरोग्याची दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर महिला कितीतरी दिवस हे घरातच बसून तिला जो आजार झाला असेल किंवा तिला डॉक्टरकडे जाणं असतं हे टाळत असते, पण तिचा विचार आम्ही करतो की तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, अशा प्रकारच्या तपासण्या असतात शिबिराच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देतो. आर्थिकदृष्ट्या म्हणायला गेलं तर आज खूप 40 प्रकारचे प्रशिक्षण या नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे चालू आहे आणि ते देण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो. जवळपास 1000 महिलांनी इथे ह्या प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि मला आनंद आहे. नुसता लाभ घेऊन त्या घरी बसल्या नाही, तर आर्थिकदृष्ट्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते ज्ञान आत्मसात केलं आणि व्यवसाय देखील सुरू केला. तर अशा प्रकारचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी आम्ही 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि रिक्षा याचं ट्रेनिंग देखील आम्ही महिलांना दिलेलं आणि कुठेतरी स्वप्न असतं त्यांचं की गाडी चालवण्याचं, पण कधी कधी आता पाहत असेल आपण की ट्रेनिंगचा खर्च हा फार मोठा झालेला आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ती व्हावं यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आणि त्याच्यात महिलांना आनंद मिळाला म्हणजे आम्हाला समाधान आणि आनंद मिळाला. हीच आमच्यासाठी पोचपावती आहे असं आम्ही मानतो. गेलं तर जनसेवा हीच ईश्वर सेवा हे टॅगलाईन कुठेतरी घेऊन विविध तुमच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल किंवा समाजोपयोगी कार्यक्रम कुठेतरी केले. त्याचबरोबर 50 वर्षाचा वारसा कुठेतरी सुतार कुटुंबियांना लागले समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचं, काय सांगता? आज विनोद सारिका मित्र मंडळ या मंडळातर्फे आपण एक शिबिर आयोजित केलेलं आहे. ते शिबिर ॲक्च्युली आम्ही गेल्या 1.5-2 वर्षापूर्वीपासून आम्ही दर गुरुवारी तो शिबिर करतो, परंतु आता ह्या वेळेस आपले जे 2 वॉर्ड आपल्याला ॲडिशनल जे लाभलेले आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांसाठी एक सुविधा निर्माण व्हावी म्हणून आपण ते आज डिक्लेअर केलं की आपण दर गुरुवारी त्यांच्या विभागासाठी पण आपण ती सुविधा आपण देणार आहोत. शेवटचा प्रश्न करते, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आले, खरं तर सुतार कुटुंबियांचा 50 वर्षापासूनचा वारसा आहे, पुढची रणनीती काय असेल? आपण शक्यतो आता आमचे सुतार कुटुंबीय झाले म्हणजे माझे वडील स्वर्गीय श्री अरुण परशुराम सुतार, त्यानंतर आमचे काका जे आता ते विद्यमान महापौर आहेत म्हणजे श्री जेवण दत्तात्रय सुतार, त्याच्यानंतर माझ्या मिसेस श्री सौ माधुरी जयेंद्र सुतार ह्या नगरसेविका झाल्या. तसेच त्या जिल्ह्याच्या आम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतो तेव्हा त्या जिल्हाध्यक्ष होत्या. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पक्ष बदल केला, आम्ही BJPमध्ये आलो, त्यानंतर पण त्या BJP महिला जिल्हाध्यक्ष होत्या. त्यानंतर मग मी जयेंद्र अरुण सुतार, मी एक समाजसेवक म्हणून काम करतो. गेल्या 50 वर्ष आमचा वारसा चालूच आहे. त्याच्यानंतर पण आमची पुढची पिढी पण काम करतच राहील हे निश्चित आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.